नमस्कार. पोलीस भरती ऑनलाईन बॅचमध्ये आपण मराठी व्याकरण या विषयाला सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक वर्णमाला शिकत आहे. त्यातला पहिला पॉईंट जो आहे स्वर हा आपण सविस्तर शिकलेला आहे आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला त्याची रिव्हिजन करायची आहे. मित्रांनो समजून घ्या, रिव्हिजन व्हिडिओचा लेंथ जो आहे तो छोटाच असणार आहे. का? कारण की ते तुम्हाला सारखे सारखे बघायचे. त्याच्यात मी सांगत असतो काय पाठ करायचे, काय सोडून द्यायचे, किंवा जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते रिपीट करून 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 ते पाठ करून घेत असतो. कुठं प्रश्न येतात, कुठं प्रश्न येत नाही हे मी त्याच्यात सांगत असतो. त्यामुळं जोपर्यंत पोलीस भरती होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे रिव्हिजनची व्हिडिओ सगळ्या टॉपिकचे सारखे सारखे बघायचे आहेत. ठीक आहे, जास्त वेळ नाही घालवत, डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करतो. आता वर्णमाला किंवा त्यालाच म्हणतात मूळ अक्षरे. मूळ आणि अक्षरे यांची संधी झाल्याच्या नंतर काय शब्द बनतोय? मुळाक्षरे. काय शब्द बनला? मुळाक्षरे. ठीक आहे. आता मूळ किंवा पारंपरिक वर्णमालेत एकूण वर्ण किती होते? तर 48. किती वर्ण होते? 48. त्याच्यामध्ये ए आणि अ ऍड झाली म्हणजे 50 झाले. त्याच्यानंतर क्ष आणि ज्ञ 2022 मध्ये शासनाने म्हणजे महाराष्ट्र शासनाने त्यांचा पण समावेश करून टाकला. त्याच्यामध्ये क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन म्हणून ते सेपरेट लिहिले जायचे, त्यांचा समावेश वर्णमालेत करत नव्हते 2022 पर्यंत. पण 2022 पासून क्ष आणि ज्ञला पण घेतलेला आहे. त्यामुळं सध्याला आकडा किती आहे? तर 52 इतका आहे. आधुनिक वर्णमालेत किती? 52. पारंपरिक मध्ये 48. पाठ करून ठेवा. काय? आधुनिक वर्णमालेत 52, पारंपरिक वर्णमालेत 48. आधुनिक 52, पारंपरिक 48. पारंपरिक 48 लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे र हा जो वर्ण आहे हा कसा वर्ण आहे? कंपित वर्ण आहे. र ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस जीभेला हादरा बसतो, व्हायब्रेशन होतात. र असं तुम्ही बोलून बघा. र र बोललं की कसं बोलते? व्हायब्रेशन तयार होते आपल्या मुखामध्ये. त्यामुळे त्याला काय म्हणतात? कंपित वर्ण असे म्हणतात. ठीक आहे. पुढचा पॉईंट. आता वर्णांचे प्रकार जर बघितले ना आपण, टोटल किती सांगितले? तर 52 सांगितले ना टोटल. 52 परत लिहितो एकदा बघा. टोटल आपण किती सांगितले? 52. मग 52 मध्ये पहिला पॉईंट येतो स्वर 14. यांचीच रिव्हिजन आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये करायची. मग स्वरादी किती असतात? 2. आणि व्यंजने किती आहेत? तर 34. तुम्हाला इथं व्यंजनात कन्फ्युजन होऊ शकतं मित्रांनो. व्यंजने विचारली तर 34च लिहायची. महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये दाखवलेलं आहे मी तुम्हाला 34 कशी. ते तुम्हाला जर स्पष्टीकरण ते आठवत नसेल तर परत एकदा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी महाराष्ट्र शासनाचा मराठी वर्णमाले संदर्भात GR वाचून दाखवलेला आहे. ठीक आहे. आता मग यांची बेरीज जी आहे ती बेरीज किती झाली? 50 होती. मग इथं मी चौथा आकडा टाकू शकतो. तो आकडा म्हणजेच काय? विशेष संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजने किती आहेत ती? तर 2 आहेत. मग टोटल बेरीज आता किती झाली यांची? तर 52. आधुनिक वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर 52. आणि पारंपरिक मध्ये किती आहेत? तर 48. ठीक आहे. आता स्वर या घटकाला आपण ऍक्च्युअली स्टार्ट करूयात. रिव्हिजन घ्यायची आपल्याला मित्रांनो. हे व्हिडिओ सारखे सारखे बघायचे. ठीक आहे. आता वर्णांचे प्रकार किती पडतात? 3 प्रकार मुख्य पडतात सांगितलं आपण. स्वर, स्वरादी आणि व्यंजने. स्वर, स्वरादी, व्यंजने. त्यातला पहिला पॉईंट स्वर. मग आता स्वर जे आहेत स्वरांचे पण 3 प्रकार पडतात. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. स्वरांचे प्रकार किती? ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. पाठच करा. विचारतात प्रश्न, खूप वेळा विचारतात. मराठी वर्णमालेत स्वरांचे प्रकार किती पडतात? 3. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. मराठी वर्णमालेत स्वरांचे प्रकार किती पडतात? 3 प्रकार पडतात. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. ठीक आहे. मग आता स्वर टोटल किती सांगितले आपण? 14. मूळ जे होते पारंपरिक मध्ये किती होते? 12. आणि आता किती आहेत? 14. 14 का? कारण की ए आणि ऑ त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. ठीक आहे. स्वरांचे प्रकार किती? तर 3. हा प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळा विचारतात. मग आता हे 14 स्वर क्रमाने पाठ असले पाहिजे. बघा मी कसे पाठ केलेत? अ आ, इ ई, उ ऊ, रु लू. याचा उच्चार लू होतो. लू, रुलू, ए ऐ, ओ आ औ असंच पाठ करा. आता बघा अ आ, इ ई, उ ऊ, रु लू, ए ऐ, ओ आ औ अशाच सिक्वेन्सने पाठ करून ठेवा. पाठ झालेला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नसेल पाठ झालं तर लिहून ठेवा आणि जिथं अभ्यास करता तिथं चिटकून ठेवा. त्यांनी ते उठता बसता सारखं वाचायचंय आणि पाठ करून टाकायचे. आता 12 खडी आणि 14 खडी नावाचा एक घटक असतो. त्याच्या पोलीस भरतीला याच्यावरती एक प्रश्न विचारतात.
तुम्ही ते पाठ करून तर ठेवाच काय बाराखडी आहे काय नाही, पण मी त्यातला डायरेक्ट महत्वाचा पॉईंट सांगतो. रू आणि लूचा समावेश बाराखडीत पण नाही होत आणि 14 खडीत सुद्धा होत नाही. बस, रू आणि लूचा समावेश 12 खडीत सुद्धा होत नाही आणि 14 खडीत सुद्धा होत नाही. मग आणि आहा जे आहेत, आहा स्वरादी म्हणतो आपण त्यांना, ते स्वरादी जे आहेत त्यांचा समावेश 12 खडीत सुद्धा होतो आणि 14 खडीत सुद्धा होतो. बस हे 2 पॉइंट्स पाठच झाले पाहिजे. मग इथं 12चं 14 जे झालेलं आहे, जे 2 वाढले ते कोण वाढले, तर ए आणि ओ वाढलेलं आहे. ए आणि ओ हे सगळे पॉइंट्स महत्वाचे सांगितले. त्यातला एक करून ठेवा, पाठच करून ठेवा की काय, रू आणि लूचा समावेश 12 खडीत पण नाही होत आणि 14 खडीत पण नाही होत. रू आणि लूचा समावेश 12 खडीत सुद्धा होत नाही आणि 14 खडीत सुद्धा होत नाही. हेच प्रश्न विचारणार आहेत मित्रांनो, त्यामुळे मी ते सारखं रिपीट करतोय तुम्हाला. ठीक आहे. आता स्वरांचे प्रकार किती, 3. ऱ्हस्व दीर्घ संयुक्त. स्वरांचे प्रकार किती, 3. ऱ्हस्व दीर्घ संयुक्त. आता ऱ्हस्व स्वर जे आहेत, ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यासाठी किती कालावधी लागतो, कमी कालावधी लागतो. त्यांचा उच्चार कसा असतो, आखूड असतो. नंतर उच्चार कालावधी जेवढा कालावधी जो असतो त्याला काय म्हणतात, एक मात्रा म्हणतात. काय म्हणतात, एक मात्रा म्हणतात. ऱ्हस्व स्वर एकूण किती आहेत, तर 6 आहेत. किती आहेत, 6. अ इ उ रू लू ए. अ इ उ रू लू ए लक्षात ठेवायचं आहे. अ इ उ रू लू ए. ठीक आहे, झाला पॉईंट आहे इथला. ऱ्हस्व स्वर कंप्लीट झाले. आता दीर्घ स्वर. दीर्घ स्वरांसाठी आपण तिथंच कंपॅरिझन मध्ये बघितलं होतं रिव्हिजन एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओत. काय दीर्घ स्वर म्हणजेच काय, उच्चार करण्यात जास्त कालावधी लागतो. उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो. त्यांचा उच्चार कसा असतो, लांबट असतो. आणि जो कालावधी लागतो त्याला काय म्हणतात, तर 2 मात्रा म्हणतात. ऱ्हस्व स्वराच्या कालावधीला 1 मात्रा म्हणतात आणि दीर्घ स्वराच्या कालावधीला 2 मात्रा म्हणतात. लक्षात ठेवायचे, ऱ्हस्वला 1 मात्रा आणि दीर्घला 2 मात्रा म्हणतात. ठीक आहे. मग दीर्घ, आता ऱ्हस्ववाले कोण कोण आहेत बघा. अ, परत एकदा लिहितो, अ इ उ हे महत्वाचे आहेत. आणि रू लू आणि ए हे काय आहेत, ऱ्हस्व स्वर आहेत. ऱ्हस्व. आता दीर्घ करताना अचाच काय करायचा असतो, आ करायचा असतो. दीर्घ स्वर कसे लक्षात ठेवायचे ते सांगतोय. ईचा काय करायचं, दीर्घ ई करायचा. ऊचा काय करायचं, दीर्घ ऊ करायचा. रू आणि लूला दीर्घत्व नसतं. ते संस्कृतमध्ये वगैरे असू शकतं, पण मराठी व्याकरणामध्ये रू आणि लूला दीर्घत्व नसतं. आणि याचं काय होतं, ऑ. याचं काय होतं, ऑ. म्हणजे ऱ्हस्व स्वर जे आहेत ते किती आहेत, 6. आणि दीर्घ स्वर जे आहेत ते किती आहेत, 1, 2, 3 आणि 4. किती आहेत, 4. 2 कुठले कमी झाले, रू आणि लूला दीर्घत्व मराठीत नसतं. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता ऱ्हस्व झालं, दीर्घ झालं. हा प्रश्न जो आहे, स्वरांचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्या कालावधीला काय म्हणतात, मात्रा. ऱ्हस्वसाठी 1 मात्रा, दीर्घसाठी 2 मात्रा. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीला विचारतो. ठीक आहे. ऱ्हस्व स्वर, स्वरांचे 3 प्रकार पडतात, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर किती आहेत, तर 4. संयुक्त याचा अर्थ मी एक्सप्लेन केलेला होता. आता इथं मी स्पष्टीकरण परत देत बसणार नाहीये. संयुक्त स्वर म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त स्वर एकत्र आले, म्हणजेच 2 स्वर एकत्र आले की जो स्वर बनतो त्याला काय म्हणायचं, संयुक्त स्वर म्हणायचं. आता संयुक्त स्वर किती आहेत, 4 संयुक्त स्वर आहेत. आणि हे तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. अ अधिक ई किंवा ई काय बनतो, ए. आ अधिक ई किंवा ई काय बनतो, ऐ बनतो. अ अधिक उ किंवा उ काय बनतो, ओ बनतो. आणि आ अधिक उ किंवा उ ला काय बनतं, औ बनतं. हे पाठ करून ठेवा मित्रांनो. पहिल्यांदा लक्षात ठेवताना हे 2 लक्षात ठेवा. म्हणजे हे 2 लक्षात ठेवले की ते लक्षात ठेवायला सोपे आहेत ते उच्चारामुळे. आणि त्याच्यावरून त्यांच्यावरचे दोन्ही पण काय होतात, ऑटोमॅटिक लक्षात राहतात. ठीक आहे. आणि ए आणि ऑ जे आहेत ना, हे स्वर मराठीत कोणी आणलेलं आहे, तर अरविंद मंगरुळकर यांनी आणलेलं आहे. लक्षात ठेवा, ए मध्ये पण अ दिसतोय, म्हणजे हा अ दिसतोय. आणि ऑ मध्ये पण अ दिसतोय. आणि अरविंद मंगरुळकर यांचं नावाची सुरुवात पण अ नेच होते. लक्षात ठेवा, अरविंद मंगरुळकर यांच्या नावाची सुरुवात पण अ ने होते. हे लिंक करण्यासाठी सांगतोय. सबनीस यांनी क्षज्ञ आणलेलं आहे मराठीत आणि अरविंद मंगरुळकर यांनी ए आणि ऑ आणलेलं आहे. सबनीस म्हटलं की क्षज्ञ आणि अरविंद मंगरुळकर म्हटलं की ए ऑ.
सबनीस आणि अरविंद मंगरुळकर यांच्यात कन्फ्युजन करायचं नाही, मुलं कन्फ्युजन करतात. म्हणून लिंक करण्यासाठी सांगितलं. ए मध्ये अ दिसतोय, अ मध्ये अ दिसतोय आणि अरविंद मंगरुळकर यांच्या नावात सुद्धा अ दिसतोय. मग लिंक केलंच तुम्ही असं तर ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. ठीक आहे. पुढचा पॉईंट. आता ऱ्हस्व स्वराच्या ऐवजी दीर्घ वापरला किंवा दीर्घ स्वराच्या ऐवजी ऱ्हस्व वापरला तर त्याच्या अर्थामध्ये बदल होतो. मग आता तो बदल जो आहे त्या बदलाच्या संदर्भात 4 महत्वाचे जे काही शब्द आहेत त्याच्यावरती पोलीस भरतीला प्रश्न विचारतात. पुस्तकांमध्ये जर बघितलं तुम्हाला खूप सारे शब्द सापडतील, पण मी पहिले सांगतोय ना हे 4, मग हे 4 पाठ करून घ्या. हे झाल्याच्या नंतर बाकीचे शब्द पाठ करा. ठीक आहे. तुम्हाला व्याख्या विचारताना हीच व्याख्या विचारली, रायगड 2016ला विचारली. ऱ्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वरांचा उच्चार केल्यास शब्दाच्या कशात फरक पडतो, तर अर्थात फरक पडतो. कशात? अर्थात. मग दिन लिहिताना पहिली व्हॅलंटी दिली तर दिवस असा अर्थ होतो आणि दुसरी व्हॅलंटी दिली तर गरीब असा होतो. मी लक्षात कसं ठेवले, पहिला दिवस उजाडतो मग गरीब येतात, पहिला दिवस उजाडतो मग गरीब येतात. पहिला म्हणून पहिली व्हॅलंटी, मग म्हणजे नंतर म्हणून दुसरी व्हॅलंटी. ठीक आहे. सूत, मुलगा जन्माला आला की त्याच्यावरती कपडे चढवायचे. पहिला मुलगा जन्माला आला नंतर त्याच्यावरती कपडे चढवले. कपडे म्हणजे धागा, लक्षात ठेवायचं. सूत, सूतला पहिला उकार मुलगा, सूतला दुसरा उकार धागा. शीर, पहिलं डोकं आहे आणि त्याच्यानंतर मध्ये त्याच्या आतमध्ये शीर गेलेली आहे, रक्तवाहिनी गेलेली आहे. शीर म्हणजे डोकं, पहिली व्हॅलंटी आली की डोकं आणि दुसरी व्हॅलंटी आली की रक्तवाहिनी, ज्याच्यामध्ये अशुद्ध रक्त असतं. पाणी, पहिला हाताने काय केलं मी, पाणी उचललं. मग पहिल्यांदा काय केलं, हात. स्टोरीमध्ये पहिलं काय बोललं, हात. पहिली व्हॅलंटी आली की हात आणि दुसरी व्हॅलंटी आली की पाणी. स्टोरी अशीच लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला हे परमनंट लक्षात राहील. पाठ केलं तर म्हणजे थोड्याशाच कालावधीसाठी तुम्हाला ते लक्षात राहील. स्टोरी टाईप मी जसं सांगतोय तसं पाठ करून ठेवलं तर ते परमनंट लक्षात राहील. ठीक आहे. पुढं. आता स्वरांचे 3 प्रकार पडतात. स्वरांचे एकूण प्रकार किती पडतात? 3 प्रकार पडतात. स्वरांचे प्रकार किती? 3. ह्रस्व दीर्घ संयुक्त, ह्रस्व दीर्घ संयुक्त, ह्रस्व दीर्घ संयुक्त. स्वरांचे प्रकार किती? 3. आता प्रश्न बदलतो. स्वरांचे उच्चार स्थानावरून किती प्रकार पडतात? 2. उच्चार स्थान शब्द काय वापरला? उच्चार स्थान. स्वरांचे उच्चार स्थानावरून किती प्रकार पडतात? 2. स्वरांचे उच्चार स्थानावरून किती प्रकार पडतात? 2. आणि फक्त स्वरांचे प्रकार किती पडतात? 3. ह्रस्व दीर्घ संयुक्त. मग आता उच्चार स्थानावरून सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. स्वजातीय स्वर म्हणजेच काय? उच्चार स्थान सेम असतं. त्याच्या 3 जोड्या आहेत, अ आ इ ई उ उ. अ जो आहे हा, याचा उच्चार स्थान काय आहे? कंठ, म्हणजे कंठातून उच्चार होतं अ आ, इथनं उच्चार होतो हा. पुढं ई ई, ई आणि ई जो आहे ना तो तालव्य. ई ज्यावेळेस उच्चार करतो त्यावेळेस जीभ जी आहे ती वरती तालूला चिकटते. ई आणि ई दोन्ही ईच्या वेळेस उच्चार करताना ती जीभ वरती चिकटते, म्हणजे दोघांचं उच्चार सेम आहे, समान आहे, सारखं आहे, म्हणून त्याला काय म्हटलं? सजातीय स्वर म्हटलं, सजातीय. ठीक आहे. आणि उ जे आहे तिसरा, उ आणि उ जे आहेत यांचं उच्चार स्थान कुठे आहे? ओष्ठ्य. म्हणजे आपले ओठ जे आहेत त्यांना राऊंड करावं लागतं आपल्याला उच्चार करताना. ओ, उ आणि उ. उच्चार ओठांशिवाय होऊ शकत नाही, म्हणून यांचं उच्चार स्थान कसं आहे? ओष्ठ्य. हे उच्चार स्थान मी इथं शिकवलेले नाहीयेत. उच्चार स्थान आपल्याला अजून पुढे जाऊन शिकायचे. लक्षात ठेवायचंय फक्त इथं हे उच्चार स्थान यांचे सारखे आहेत म्हणून त्याला सजातीय म्हटलं. या 3 जोड्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटल ती जोडी बनवा. ती सगळी जोड्या कशात गेल्या? विजातीय. कारण की त्यांचे उच्चार स्थान भिन्न असणार, वेगळे असणार, म्हणून वेगळे असणार. त्यांची जात वेगळी आहे म्हणून विजातीय. यांची जात सारखी आहे म्हणून सजातीय. लक्षात ठेवा. ठीक आहे. स्वरांचे प्रकार किती? 3. ह्रस्व दीर्घ संयुक्त. आणि स्वरांचे उच्चार स्थानावरून प्रकार किती? तर 2. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. ठीक आहे. स्वरांची रिव्हिजन या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपली इथं संपले मित्रांनो. अपडेट महत्वाचं सांगायचंय, व्हिडिओ कोणीही बंद करायचा नाहीये. लक्ष द्या इकडं. आता पोलीस भरतीसाठी सर्व विषयांचे ऑनलाईन बॅचेस आपण एक्सलन्स एमपीएससी योगेश शेलार या ऍप्लिकेशनवर सुरू केलेले आहेत मित्रांनो. प्रत्येक विषयाची बॅच अशा प्रकारची बनवलेली आहे ना की ती बॅच जर तुम्ही केली तर इतर कुठलाही नोट्स, कुठलाही क्लास, कुठलंही पुस्तक वापरायची गरज पडणार नाहीये. अशा प्रकारची ती बॅच कुठल्या पण विषयाची बनवलेली आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स, इको, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, सगळ्याच विषयाची बॅच पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून एवढी परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. विचारायला नको. तुम्ही जर बॅच करत असाल तर इतर तुम्हाला काहीही करायला लागणार नाहीये. ठीक आहे.
जर बॅच करायची असेल तर आत्ताच प्ले स्टोअरवरून तुम्हाला एक्सलन्स MPSC योगेश हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तर लिंकवर क्लिक करा आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण स्वरांची रिव्हिजन हा घटक बघितलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्वरादी हा घटक घेऊन येऊयात. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात.